नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण सांगितल्याप्रमाणे आज श्रीराम 303 मध्ये आलेलो आहोत. शेतकरी मित्रांनो, आपण बघा, हा श्रीराम 303 गहू आहे आणि श्रीराम 111 आणि सुगन आपला 711 केडीएमचा, ह्या दोन्हीपेक्षा हे मुंबई मीडियम आहे. शेतकरी मित्रांनो, म्हणजे 111 पेक्षा लहान आहे याची मुंबई आपली 303ची, आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुगनपेक्षा थोडीशी मोठी आहे 303 मुंबई. तर सर्वात लहान मुंबई कोण्या गावाची आहे शेतकरी मित्रांनो? मी यावर्षी 3 व्हरायट्या पेरल्या आहेत. आपली सुगन केडीएमची, ते मुंबई मीडियम आहे. तर आज पाहतो म्हटलं शेतकरी मित्रांनो, आज आपल्या गावाला 80 दिवस पूर्ण कंप्लीट होत आहे. या 80 दिवसात आपला सुगंध कालचा तुम्ही व्हिडिओ बघितलाच आहे, त्याला पाण्याची गरज नाही आहे. तर आपण आता 303ला पाहू पाण्याची गरज आहे का. तर हे बघा, आपली मुंबई पहा, हे 303 गव्हाची मुंबई आहे. आणि जर याला एक जर अशी कळी पाहिली, हे बघा, याच्यात नुसती जीव पडत आहे शेतकरी मित्रांनो. हे बघा, बारीक आहे बघा, आहे आता जीव पडायला सुरुवात झाली. हे बघा, तुम्हाला दिसत असेल, आहे का नाही? हे बघा, बारीक याच्यात जीव पडायला सुरुवात झाली शेतकरी मित्रांनो. तर याला एक अजूक पाण्याची आवश्यकता आहे. 10 दिवसांनी याला अजूक पाणी द्यावं लागेल. जर आपण आता असंच पाणी सोडलं, म्हणजे असं सोडून दिलं याले पाणी जर नाही दिलं, तर ह्या बारकावर म्हणजे याला पाण्याची कमतरता भेटली की ह्या भरणार नाही, याची भरण क्षमता कमी राहणार, ठस भरणार नाही. तर आपल्याला एक पाण्याची आवश्यकता आहे अजूक, फक्त ह्याच गावाला 2 व्हेरायटीला, 111 आणि 303ला. तर त्याला तर काही आवश्यकता नाही आहे शेतकरी मित्रांनो. तो भरला, आता तो भरतेच भरला, आणि तो इथूनच दिसते तुम्हाला भरडल्याला पांढरा नाही का. तर बघा, अशी अवस्था झाली आहे आपल्या गावाची. आणि फुटवे पण बऱ्यापैकी केले, तुम्ही माझे व्हिडिओ बघितलेच आहे ना. आणि ह्या गव्हाचं एक वैशिष्ट्य आहे शेतकरी मित्रांनो, ह्या गहू पडत नाही. पहा, कुठेच पडलेला दिसत नाही ह्या 303 गहू, श्रीराम 303 गहू कुठेच नाही. आणि बुडाले याची ठेवण जी आहे ना, अशी पसरट आहे शेतकरी मित्रांनो. हे बघा, याची जे बुडाची ठेवण आहे ह्याची पसरट आहे, आणि याची मूळ खोल जाते जास्त. व्हेरायटीमध्ये फरक आहे शेतकरी मित्रांनो. याच्या ज्या मुया आहे ना, याच्या खोल जाते जास्त जमिनीत, आणि काही व्हेरायटीच्या मुळ्या वरतच राहतात अशा गोचका म्हणून, नाही का. याच्या मुया खोल आहे शेतकरी मित्रांनो. समजा आता हे जर थोम असं एक डेमोसाठी आपण उपडून पाहू. हे बघा, पाहून बया किती म्हणजे खोल आहे, ताकद लागून राहिली. मग काय पडन ह्या गहू, आहे ताकद आहे म्हणजे ह्या गहू खोल जास्त गेला आहे शेतकरी मित्रांनो. एका हातानं उपडून नाही येऊन राहिला ह्या. हे बघा, मुया पा किती खोल गेल्या, आहे तुम्हाला उपडून दाखवला शेतकरी मित्रांनो. आणि ह्या असंच लावून देऊ आपण. तर अशा पद्धतीनं म्हणून ह्या गहू काही पडला नाही शेतकरी मित्रांनो. आणि जर सुगंध पाहिलं शेतकरी मित्रांनो, वरतच आहे उंबा, तो बाताची ती उपडून. ह्या फिट आहे, मजबूत आहे. बुडात जर असा फिट असन तर पडत नाही शेतकरी मित्रांनो. आणि हे जो आपला 111 आहे तो वरतच आहे, मुंबई आहे त्याच्या, म्हणजे मुई वरतच आहे. याची खोल गेली मुंबई, आणि याला मुंबया जास्त आहे, म्हणजे मुया जास्त आहे, याला मुकुटमुळ्या जास्त प्रमाणात सुटल्या, म्हणून तो स्टेबल आहे, पडत नाही. हे एक कारण आहे याच्या मागचं शेतकरी मित्रांनो, नाही का. तर आपण तुम्हाला दाखवलंच आहे, म्हणून ह्या गहू पडत नाही शेतकरी मित्रांनो. स्प्रिंकलरच्या पाण्याने नाही पडत. हां, तर जर आपलं गराड आलं, नैसर्गिक जर आपत्ती आली, तर अति जास्त होत असेल तर पडतेच ना शेतकरी मित्रांनो. पण आपण जेव्हा पाणी देतो स्प्रिंकलरनं, काही पट पाणी देतो, तर त्यानं काही पडणार नाही. तो जास्त आपल्याच्यानंही अति होत असेल, अति जास्त, तर पडणारच आहे, ते विषयच नाही आहे, नाही का. आता तुम्ही मुंबई बघितलीच आहे. आता हे बघा, काही याच्यात उंब आहे बघा, हे बघा, हे आता ह्या गहू बघू. हे बघा,
काही कुंभयातनी जीव पडले, काही कुंभया पा मागं पुढं निसवलं आहे का नाही. काही कुंभयातले गहू भरून राहिला शेतकरी मित्रांनो. हे बघा गव्हाची साईज बघा किती वाढली, अशी आहे. हे बघा असं आहे काही काही कुंभयातनी. म्हणून याच्यासाठी म्हणतो मी, जे मागच्या ज्या उंबया आहेत त्याला पाणी पाहिजे, ज्या समोर ज्या पहिले निसवलेल्या आहे त्याला पाण्याची आवश्यकताच नाही. हे भरून येईल ह्या सोलीनं. या इथलाच भरला आहे तर समोर किती भरेल नाही का. म्हणून एक पाण्याची आवश्यकता आहे याला, बस तर एक पाणी. आता तर 80 दिवसच झाले, अजून 10 दिवसांनी जर पाणी दिलं तर 90 दिवस होऊन जाते. बस झालं, संपलं. एक पाणी पाहिजे ह्या गव्हाला. बस ते 2-2, 3-3 तासाचं असं शिळकावा असला तरी होऊन जाईल शेतकरी मित्रांनो. जास्त पाण्याची आवश्यकताच नाही आहे. ओल आहे ना, भरपूर भरपूर ओल आहे. आता 10 दिवसांना आपल्याला पाणी म्हणजे 2 व्हेरायटीला द्यावं लागेल. तिसरा फेर संपला आपला तर त्याला तर पाणीच नाही आहे. म्हणजे मी पाण्याचं का सांगून राहिलो, पाण्याचं नियोजन जर परफेक्ट बसलं ना गव्हाले तर गहू पकतो, भरतो. जर पाण्याचं नियोजन नाही बसलं ना, शेवटचं जर पाणी समजा आता द्यायची आवश्यकता असते, आपण म्हणतो भरते, पण बारका होते शेतकरी मित्रांनो. गहू शेंड्यावरचे गहूच नाही भरत, ह्या उंबयाच्या शेंड्यावरचे गहूच नाही भरत, असं होते ना. मग तर तसं नको होऊ देऊ. म्हणजे आपण शेतामध्ये आल्यानंतर उंबई पास लागते फोडून, दाना भरते का नाही भरत, इथले ओल करून असं नियोजन करून आपण पाणी देत असतो शेतकरी मित्रांनो गव्हाला नाही का. आता आपलं हे झालं 303 बद्दल. आता आपण उद्याला 111 गहू पाहू आपण, श्रीराम नाही का शेतकरी मित्रांनो. तर ह्या गहू तुम्हाला कसा वाटला, 303 आणि श्रीराम 303 आणि आपला सुगंध 711 KDMचा, नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तुम्हाला ह्या तीनही व्हेरायट्या कशा वाटल्या म्हणून. आणि एक सांगतो, 303 उंबया डाटडूट आहे शेतकरी मित्रांनो. उंबयाच उंबया दिसत आहे बघा, आहे का नाही. आणि सुगंधमध्ये उंबया दिसत आहे. फक्त 111 मध्ये जास्त उंबया नाही दिसत आहे शेतकरी मित्रांनो. त्याच्यात असं मला वाटते का फुटवे कमी केले आहेत त्या गव्हानी, असं वाटत आहे शेतकरी मित्रांनो. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया आपण काय समस्या आहे त्याची, काय नाही. तर तोपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ, लाईक करून घेऊ, शेअर करून घेऊ शेतकरी मित्रांनो नाही का. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. असेच सहकार्य करत राहा, आपल्या व्हिडिओला पाहत राहा आणि शेअर करत जा, लाईक करत जा, कमेंट करत जा. नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी टाकत असतो शेतकरी मित्रांनो. तर आता पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण. धन्यवाद.